शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबत आमदार पात्रतेवर सुनावणी होणार। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत करणार युक्तिवाद। आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होणार। मोदींच्या भाषणामध्ये निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष हे बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा टोला, तर सुप्रीम कोर्टावर मोदी शहांचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून साधला निशाणा। पुण्याच्या जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती। आमदाराच्या गावामध्ये 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। घराशेजारील तरुणानं शेतात नेऊन अत्याचार केल्याचा संशय, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुंबई महापालिका महापौरांच्या प्रसिद्धीसाठी करणार लाखोंचा खर्च। रितू तावडेंच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी निविदा। वर्षभरासाठी 25,12,000 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव, तर बीएमसीच्या सोशल मीडियासाठीचा खर्च असल्याचं स्पष्टीकरण। महापौरांचे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार? मुंबईकरांच्या पैशांची लूट का केली जाते? सोशल मीडियासाठीच्या 25 लाखांच्या खर्चावर महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल। दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी, पवार कुटुंबाला नागरिकांचं पत्र। बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर पवार कुटुंबियांकडे नागरिकांची कैफियत। गुन्हेगारी, नगर परिषद कारभारावर बारामतीकरांचं पवार कुटुंबाला साकडं। मुंबईमधील 6 हॉटेल क्लबचे परवाने निलंबित। एफडीएकडून अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई। खार, विलेपार्ले, मरोळ आणि चेंबूर मधील आस्थापनांवरही कारवाई। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर नियमांच्या अंमलबजावणीसाठी आज निर्णय होण्याची शक्यता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। कारवाईची रूपरेषा बैठकीत ठरणार। मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार। 25 किलोमीटरच्या मेट्रो 13ला मंजुरी। 17,725 कोटींच्या प्रकल्पात 16 स्थानकं, भुयारी मार्गाचाही समावेश। मुंबईसह कोकणातील लाखो मतदार एसआयआर प्रक्रियेतून बेपत्ता। मुंबई शहर उपनगरामध्ये 36 लाखांवर मतदारांचा पत्ता नाही। ठाण्यामध्ये 28 लाख, पालघरमध्ये 6 लाख मतदार गायब। मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक सेलची मोठी कारवाई। वांद्रे स्थानकाबाहेरून 10 किलोपेक्षा अधिक चरस जप्त। 10 कोटी 1 लाख रुपयांच्या चरससह बिहारहून आलेल्या आरोपीला अटक। नाशिकच्या मालेगावमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू, तर 25 जण जखमी। अभ्यासाच्या ताणातून इचलकरंजीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं जीवन संपवलं। नगरसेविकेच्या मुलीचा दुर्दैवी अंत।